अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री चैतन्य नवनाथाय नमः। नमस्कार मंडळी, भगवान शिवाच्या पूजेसाठी श्रावण महिना सर्वोत्कृष्ट काळ मानला जातो। त्याचबरोबर नाथ भक्तिसार या ग्रंथाचं पारायण देखील श्रावण महिन्यात केलं जातं। नाथांची सेवा श्रावणात अत्यंत पुण्यफलदायी ठरते। गुरुचरित्र आणि नवनाथ पारायण ही सेवा ज्यांच्या नशिबात असते त्यांच्याकडूनच दत्त महाराज किंवा नवनाथ महाराज हे करून घेत असतात। त्यामुळे आपल्या मनात जर आलं असेल की श्रावणात नवनाथ महाराजांचं पारायण आपल्याला करायचं असेल तर आपण कुठल्याही भीती शंका मनात न ठेवता हे पारायण अवश्य करा। अडीअडचणी येतील, अडीअडचणीवर मात करायची इच्छाशक्ती मजबूत ठेवा। नक्कीच आपली ही सेवा नाथ महाराज स्वतः आपल्याकडून करून घेतील। अत्यंत साधे सोपे नियम पाळून आपल्याला नवनाथ भक्तिसार या ग्रंथाचं पारायण श्रावण महिन्यात करायचं आहे। आपल्या जीवनात कुठल्याही अडीअडचणी असू द्यात किंवा कोणत्याही समस्या असू द्या, त्याचे निवारण हे पारायण केल्यानंतर अवश्य होणारच। आपल्याला तसे अनुभव देखील येतील। त्यामुळे ज्यांना ज्यांना शक्य होईल त्यांनी श्रावण महिन्यात नवनाथ भक्तिसार हे पारायण अवश्य करावं। तर हे पारायण कसं करावं, पूजा मांडणी कशी करावी, पारायणाचे नियम कोणते आहेत, महिलांनी हे पारायण करावं का, पारायणाचं उद्यापन कसं करावं, अशी संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओत बघणार आहोत। त्यापूर्वी आपण जर चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब करा। अनेक महिलांना नवनाथ पारायण करण्याची इच्छा असते, पण मनात शंका असते की महिलांनी नवनाथ वाचावे की नाही। नाथ संप्रदायात स्त्री पुरुष असा भेदभाव केला जात नाही। त्यामुळे जर मनात आले असेल की नवनाथ पारायण करावे तर अवश्य करावे। प्रथम आपण बघूया नवनाथ पारायण करताना कोणते नियम पाळावेत। कोणतीही सेवा करताना किंवा अनुष्ठान करताना काही महत्त्वाचे नियम हे पाळावे लागतात। हे नियम कशासाठी असतात तर यामुळे आपली पारायण करताना एकाग्रता साधली जाते। सर्वात पहिला आणि महत्त्वाचा नियम, पारायण काळात आपल्याला ब्रह्मचर्य पाळायचे आहे। त्यानंतर मांसाहार आपल्याला या काळात करायचा नाही। आपण स्वतःही खायचा नाही आणि आपल्या घरातही बनवायचा नाही। तामसी आहार वर्ज करावा। या काळात पराअन्न घेऊ नये। आपल्या घरात बनवले जाणारे अन्न आपण घेऊ शकतो। यामध्ये पोळी भाजी, दूध, चपाती हे अन्न आपण खाऊ शकतो। रात्री झोपताना आपण गादीवर न झोपता गोधडी किंवा चटईवर झोपावे। पारायणाच्या काळात उपवास करण्याची गरज नाही। या काळात आपल्या घरात स्वच्छता व शुचिर्भूतता ठेवावी। गोमूत्राचा जास्तीत जास्त वापर करून आपण स्वतः स्वच्छ राहावे। या काळात आपल्या घरामध्ये वादविवाद होऊ नये। पोथीचे पावित्र्य आपल्याला जपायचे आहे। ही पोथी आपण वाचन झाल्यानंतर व्यवस्थित पिवळ्या किंवा केशरी वस्त्रामध्ये गुंडाळून ठेवावी। आपण वाचन करताना वा झाल्यावर या पोथीचे नित्यदर्शन घ्यावे। पारायण काळात रोज सकाळ संध्याकाळ पूजेसमोर नैवेद्य ठेवावा। पारायण सुरू झाल्यानंतर उद्यापनापर्यंत ही मांडणी अशीच राहू द्या। आपण वाचन करताना पोथी हलू नये। पोथीचे आसन आहे त्यावरच आपण नित्य पोथी वाचावी। वाचन सुरू करताना भस्म आपण आपल्या कपाळाला, कंठाला, हाताला लावावे, तसेच ग्रंथालाही लावावे। पारायणाच्या काळात गाय, कुत्रा यांना घास अवश्य द्यावा। या दरम्यान आपल्या दारात कोणी याचक आला तर त्याला काही दान किंवा अन्नदान करावे। कारण नवनाथ महाराज, दत्त महाराज बऱ्याच वेळा भक्तांची अशा पद्धतीने परीक्षा बघत असतात। कुठल्या ना कुठल्या रूपात ते येऊन दर्शन देत असतात। पूजा मांडणीच्या समोर आपल्याला स्वतःला एक आसन घ्यायचं व त्याच्या शेजारीच एक आसन ठेवायचं। ते असतं नवनाथ महाराजांसाठी। आपलं वाचन चालू असताना स्वतः नवनाथ महाराज येऊन ते श्रवण करीत असतात। हा सर्व श्रद्धेचा विषय आहे। श्रद्धेने करा, आपल्याला त्याचे अनुभव नक्कीच येतील। वाचताना आपले मुख पूर्वेकडे किंवा पश्चिमेकडे चालेल। यात सर्वात महत्त्वाचा नियम म्हणजे आपण पारायण करताना प्रथम संकल्प करावा व मग पारायण सुरू करावे। संकल्प सोडताना आपल्या मनातील इच्छा त्यात सांगावी व दत्त महाराजांना किंवा नवनाथ महाराजांना आपल्या पारायणाबद्दल सांगावे।
तुम्ही हे पारायण यथाविधी पूर्ण करून घ्यावे असेही त्यांना सांगावे. आपलं वाचन झाल्यानंतर सकाळी किंवा संध्याकाळी किंवा जेव्हा वेळ मिळेल तेव्हा दत्त महाराजांचे किंवा नवनाथ महाराजांचे स्मरण करावे. तर हे साधे सोपे नियम पाळून आपल्याला हे पारायण करायचं आहे. कुठलीही भीती शंका मनात ठेवू नका. तर आता अध्याय वाचन कसं करायचं हे आपण समजून घेऊयात. रोज किती अध्याय वाचायचे हे पारायण आपण 2-3 प्रकारे करू शकतो. सर्वात प्रख्यात ही प्रथम 9 दिवसांची पारायण पद्धत आहे. या 9 दिवसामध्ये आपण अध्याय वाचन कसं करायचं ते पाहू. पहिल्या दिवशी 6 अध्याय, दुसऱ्या दिवशी 5 अध्याय, तिसऱ्या दिवशी 5 अध्याय, चौथ्या दिवशी 5 अध्याय, 5व्या दिवशी 5 अध्याय, तर 6व्या दिवशी 5 अध्याय, 7व्या दिवशी 4 अध्याय, 8व्या दिवशी 3 अध्याय, तर 9व्या दिवशी 2 अध्याय. 9व्या दिवशी आपल्याला समाप्ती करायची आहे. याच दिवशी आपलं वाचन संपलं तर आपण उद्यापन करावे. नाही शक्य झाले तर दुसऱ्या दिवशीही करू शकतो. ज्यांना ज्यांना शक्य होईल त्यांनी शक्यतो 9 दिवसीय पारायण करावे. दुसरी पद्धत आहे 7 दिवसीय पारायण. या पद्धतीने देखील आपण पारायण करू शकतो. सप्ताह पारायणामध्ये पहिल्या दिवशी 1 ते 6, दुसऱ्या दिवशी 7 ते 12, तिसऱ्या दिवशी 13 ते 18, चौथ्या दिवशी 19 ते 24, 5व्या दिवशी 25 ते 30, 6व्या दिवशी 31 ते 36, तर 7व्या दिवशी 37 ते 40. याप्रमाणे आपल्याला अध्याय वाचायचे आहेत. याप्रमाणे 7 दिवसाच्या पारायणामध्ये आपण 7व्या किंवा 8व्या दिवशी उद्यापन करू शकतो. तिसरी पद्धत आहे 3 दिवसीय पारायण. यामध्ये पहिल्या दिवशी 1 ते 13, दुसऱ्या दिवशी 14 ते 26 अध्याय, तर तिसऱ्या दिवशी 27 ते 40 अध्याय वाचावेत. यामध्ये तिसऱ्या किंवा चौथ्या दिवशी उद्यापन करावे. पारायण ज्यांना शक्य नाही त्यांनी काय करावं तर त्यांनी रोज नवनाथ भक्तिसार या ग्रंथातील 40वा अध्याय, ज्याला कल्पतरू म्हटलं जातो, सर्व इच्छा मनोकामना पूर्ण करणारा अध्याय, 40वा अध्याय आपण श्रावण महिन्यात रोज पठण करा. अशा पद्धतीने जरी आपण पठण केलं तरी पारायणाचं फळ मिळतं. तर आता आपण बघूयात पूजा मांडणी कशी करायची. श्रावण महिन्यात कुठल्याही दिवशी आपण पारायणाला सुरुवात करू शकता. सोमवारी किंवा गुरुवारी जर आपल्याला करता आले तर उत्तमच आहे. या दिवशी आपण पारायणाला सुरुवात करू शकतो. सकाळी लवकर उठावे, स्नान, देवपूजा आदी कर्म करावे. आपले संपूर्ण घर शुचिर्भूत करावे. त्यानंतर ज्या ठिकाणी आपल्याला पूजा मांडायची आहे ती जागा स्वच्छ करावी. संपूर्ण घरासह पूजेच्या ठिकाणी गोमूत्र शिंपडावे. त्यानंतर देवांचे दर्शन घेऊन व वडीलधाऱ्यांचे आशीर्वाद घेऊन पूजेला सुरुवात करूया. सर्वप्रथम आपण चौरंग व पाट घ्यायचा आहे. चौरंगावर आपल्याला फोटो, तस्वीर, मूर्ती किंवा पूजा मांडणी करायची आहे. तसेच पाटावरती आपल्याला पोथी ठेवायची आहे. प्रथम दीप प्रज्वलन करून घ्यायचे आहे. त्याचे पूजन करून आपण अग्नीला साक्षी ठेवून पूजाला सुरुवात करायची आहे. यानंतर आपल्याला कलश मांडणी करायची आहे. यासाठी आपल्याला तांब्याचा एक कलश लागणार आहे. तो कलश स्वच्छ धुवून घ्या. त्यामध्ये पाणी भरावे व त्यात हळदी, कुंकू, अक्षदा, फूल, सुपारी, नाणे टाकून त्यावर 5 विड्याची पाने ठेवून त्यावर नारळ ठेवावा व त्या नारळावर कुंकाने स्वास्तिक काढावा. तसेच कलशावर खालून वर अशी कुंकवाने 5 रेषा आखाव्यात. हा कलश आपल्याला भरून तांदूळ ठेवून त्यावर हा कलश मांडायचा आहे. त्याला हळदी, कुंकू, गंध लावून त्याची पूजा करायची आहे. याप्रमाणे आपण कलशाची स्थापना केलेली आहे. कलशाच्या समोर 2 विड्याची पाने, त्यावर नाणे, सुपारी, अक्षदा व यथाविधी दक्षिणा ठेवावी. आता आपली मुख्य पूजा सुरू झाली. पूजेची सुरुवात करायची गणपती बाप्पाच्या पूजेने. आपल्या देवघरात जी गणपतीची मूर्ती असेल ती ताम्हणात घेऊन त्याचा पंचामृताने अभिषेक करावा. अभिषेक करताना गणपती अथर्व शीर्ष म्हणावे. अशा प्रकारे स्नान घातल्यानंतर गणपतीला स्वच्छ पुसून कलशाशेजारी थोडेसे तांदूळ ठेवून त्यावर गणपतीची स्थापना करावी. गणपती बाप्पाला हळद, कुंकू, फुले, गंधाष्टक वाहून गणपती बाप्पाची पूजा करावी. जर आपल्याकडे गणपती बाप्पाची मूर्ती नसेल तर अशाच प्रकारे सुपारीला करून त्याची आपण स्थापना करू शकतो.
त्यानंतर आपल्या देवघरात जर स्वामींची किंवा दत्त महाराजांची मूर्ती असेल तर या दोन्हीही मूर्ती एक एक घेऊन त्यांना अभिषेक घालावा व अभिषेक घालताना पुरुष सूक्त म्हणावे। अशा प्रकारे अभिषेक झाल्यानंतर त्यांना स्वच्छ पुसून त्यांना गणपती बाप्पाच्या शेजारी ठेवून हळद, कुंकू, पुष्प, गंधाष्टक यांनी पूजा करावी। स्वामींना व दत्त महाराजांना भस्म अत्यंत प्रिय आहे, त्यामुळे त्या दोन्हींना भस्म लावावे व तुळशीपत्र वाहावे। आता यानंतर आपल्याला नवनाथ महाराजांची प्रतिकात्मक पूजा करायची आहे। यासाठी आपल्याला 9 सुपाऱ्या लागतील। यासाठी आपल्याला चौरंगावर 9 ठिकाणी थोडेसे तांदूळ आसन म्हणून ठेवावे। या तांदळावर म्हणजेच आसनावरती 9 सुपाऱ्या ठेवाव्या। या 9 सुपाऱ्यांना आपल्याला प्रथम स्नान व पंचामृताने अभिषेक घालायचा आहे। हे 9 नारायण आहे। अभिषेक घातल्यानंतर प्रथम पहिली सुपारी उचलून तिला स्वच्छ पुसून एका आसनावर ठेवावे व मंत्र म्हणावा, ओम चैतन्य मच्छिंद्रनाथाय नमः। म्हणजेच आपण येथे मच्छिंद्रनाथांची स्थापना केली आहे। याप्रमाणे आपण 9 सुपाऱ्या 9 राशींवर ठेवायच्या आहे व त्यांना मंत्र म्हणायचा आहे तो असा, ओम श्री चैतन्य मच्छिंद्रनाथाय नमः, ओम श्री चैतन्य गोरक्षनाथाय नमः, ओम श्री चैतन्य चरपटीनाथाय नमः, ओम श्री चैतन्य जालिंदरनाथाय नमः, ओम श्री चैतन्य कानिफनाथाय नमः, ओम श्री चैतन्य भर्तरीनाथाय नमः, ओम श्री चैतन्य निरेवननाथाय नमः, ओम श्री चैतन्य अडभंगनाथाय नमः, ओम श्री चैतन्य चौरंगीनाथाय नमः। अशा प्रकारे मंत्र म्हणून आपण त्यांना हळद व कुंकू लावून त्यांची षोडोपचाराने पूजा करायची आहे। या सर्व सुपाऱ्यांना भस्म व मिळाले तर बेलपत्र वाहावे। ही झाली नाथ महाराजांची प्रतिकात्मक स्थापना। यानंतर काय करायचं, चौरंगासमोर एक पाट ठेवा। हे असणार आहे पोथीचं आसन। पाटावरती स्वच्छ लाल वस्त्र अंतरावं। आसन म्हणून थोडेसे तांदूळ ठेवावेत। त्यावर नवनाथ भक्तिसार आपली जी पोथी आहे ती ठेवायची आहे। पोथीचं पूजन करायचं। गंध अक्षदा फुलं वाहावीत। पोथीचं पूजन झाल्यानंतर अखंड दिवा प्रज्वलित करायचा। हा दिवा पारायण काळात विझणार नाही याची काळजी घ्यावी। चुकून जर दिवा विझला तर शंका मनात न आणता पुन्हा दिवा लावायचा व नाथांची क्षमा मागायची। मगाशी सांगितल्याप्रमाणे एक आसन आपल्यासाठी व एक आसन नवनाथ महाराजांसाठी आपल्या पूजेच्या ठिकाणी मांडायचं आहे। आपले जे तोंड आहे ते पूर्वेकडे, पश्चिमेकडे व उत्तरेकडे चालेल, मात्र दक्षिणेकडे करू नये। आपली पारायण सेवा स्वतः नाथ महाराज ऐकत असतात, आपल्याला अनुभव नक्की येईल। अशा प्रकारे पूजा मांडणी झाल्यानंतर सर्वात महत्त्वाचा भाग आपल्याला संकल्प करायचा आहे। उजव्या हातामध्ये 2 पळी पाणी घ्यावं। हळद, कुंकू, अक्षदा, एखादं फूल घ्या। मनोमन नाथ महाराजांचं आपल्याला स्मरण करायचे। आपल्या मनातील काही इच्छा असेल, काही समस्या असेल, नक्की आपण महाराजांना बोलून दाखवायचे। नाथ महाराजांना विनंती करा की ही पारायण सेवा मी करत आहे व ती सेवा आपण करून घ्यावी, अशी विनंती करून आपल्या हातातील पाणी ताम्हणात सोडून द्यायचं आहे। अशा प्रकारे पहिल्या दिवशी आपलं जे वाचन आहे ते सुरुवात करायचं। वाचनानंतर आपल्याला दोन्ही वेळेस नैवेद्य दाखवायचा आहे। आपल्या घरात जे अन्न शिजणार आहे त्याचाच आपल्याला नैवेद्य दाखवायचा आहे। नैवेद्य दाखवल्यानंतर आरती करायची। रोज आरती करत असताना गणपती बाप्पाची आरती, देवीची आरती, दत्त महाराजांची आरती, स्वामींची आरती आणि नवनाथांची आरती आपण अवश्य करावी। वाचन करताना आपण शक्यतो 12 ते 12:30 या दरम्यान वाचन करायचं नाही, कारण ती दत्त महाराजांची भिक्षेची वेळ आहे। जमल्यास आपण पहाटे वाचन करावे, जास्त एकाग्रता होईल। नसेल शक्य तरी आपण संध्याकाळी वाचन केले तरी चालेल। आता उद्यापन कधी करायचे, तर उद्यापन आपला वाचन संपल्यानंतर त्या दिवशी किंवा त्याच्या दुसऱ्या दिवशी करू शकतो। या दिवशी आपल्याला महानैवेद्य दाखवायचा असतो। त्यामध्ये शक्यतो उडदाचे वडे किंवा पुरणपोळी हे नाथ महाराजांना आवडते, हे पदार्थ करावे। यामध्ये आपल्याला 5 नैवेद्य दाखवायचे आहे। एक आहे कुलदेवतेचा, दुसरा आहे नवनाथ महाराजांचा, तिसरा दत्त महाराजांचा, चौथा आपल्या घरातील देवांना व 5वा गायीसाठी नैवेद्य करायचे आहेत।
गाईचे पान काढून गाईला देऊन टाकावे. वर 4 नैवेद्य आपण घरातच खावे, बाहेर देऊ नये. ते घरात प्रसाद म्हणून खाऊ शकता. या दिवशी अन्नदानाला फार महत्त्व असते. नाथ महाराजांचे प्रतीक म्हणून जर आपल्याला 9 बालक मिळाले तर त्यांना जेवू घालावे. नाही शक्य झाले तर किमान 1 बालक जेवू घालावे. उद्यापनाच्या दिवशी अशा प्रकारे नैवेद्य झाल्यानंतर नवनाथांची आरती करायची. त्याच दिवशी पूजा हलवायची नाही. ज्या दिवशी उद्यापन कराल त्याच्या दुसऱ्या दिवशी सकाळी संपूर्ण पूजेवरती हळद, कुंकू, फुलं, अक्षदा वाहून नमस्कार करायचा व नाथ महाराजांची क्षमा मागायची की ही पारायण सेवा मी मनोभावे केली आहे. काही जर कमी राहिले असेल तर मी आपली क्षमा मागतो, अशी प्रार्थना करून यानंतरच पूजा हलवायची. पूजा साहित्याचं काय करायचं? कलशातील पाणी आपल्या घरावर आजूबाजूला शिंपडून द्या. नारळ जो असतो त्याचा फोडून प्रसाद करायचा. सुपारी, नाणी स्वच्छ धुवून घ्या. पुन्हा याचा आपण पूजेमध्ये वापर करू शकतो व नाणी आपण कपाटात किंवा तिजोरीत ठेवू शकता. बाकी जे फूल, पाणी असेल ते आपण वाहत्या पाण्यात निर्माल्य म्हणून सोडून द्यावे. तर अशा प्रकारे नाथ महाराजांची सर्वोच्च सेवा नवनाथ भक्तिसार या ग्रंथाचं पारायण मनोभावे आपण श्रावण महिन्यात अवश्य करावं. जास्तीत जास्त संख्येनं करावं. नाथ महाराजांच्या कृपेने, आशीर्वादाने आपल्या सर्वांच्या जीवनातील समस्यांचं निवारण व्हावं. आपल्या सर्वांच्या मनोकामना पूर्ण व्हाव्यात हीच मनोकामना करतो. ही माहिती आवडल्यास जास्तीत जास्त शेअर करा व चॅनलला सबस्क्राईब करा. ओम अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री नवनाथाय नमः.